रामकृष्ण ऐसी उच्चारील नामे नाचे नमी प्रेमे संता पुढे काय घडेल ते घडो या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे चिंता मोह आशा ठेवून निराळी ठेवीला बळी जीवपायी काय घडेल ते घडो या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे तुका म्हणे काही उरो नेंदी उरी सांडे नाही थोरी ओवाळणी काय घडेल ते घडो या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे विठ्ठल रामकृष्ण ऐसी उच्चारील नामे नाचे नमी प्रेमे संता पुढे काय घडेल ते घडो या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. काय म्हणतात महाराज श्री गुरूं पुढं परिहार देतात की या अभंगामध्ये महाराज म्हणतात श्रद्धा आणि विश्वास वेगळा आहे. श्रद्धा काही काळापुरती श्रद्धा राहते. जन्मदात्या बापावरती काही काळ मनुष्य श्रद्धा ठेवतो. याच्याही पलीकडे गेलं की श्री गुरु दादा आम्हाला सांगायचे की श्रद्धा मनुष्य बापावर नसली तर आईवरती श्रद्धा असते. पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला पंख फुटत नाही तोपर्यंत. पंख फुटले की त्याची आईवरती श्रद्धा राहत नाही आणि बापावरती श्रद्धा राहत नाही. त्याची श्रद्धा राहते समाजामध्ये एक विघटिकरण कार्य करणारा मनुष्य असतो, तेजस्वी मनुष्य, त्याच्यावरती त्याची श्रद्धा बसते. पण त्याचंही काही बिंग कळलं की तिथेही श्रद्धा संपते, राहत नाही. मग माऊली ज्ञानोबा सांगतात मग माणसांची श्रद्धा कशी आहे, मनुष्य कसा आहे? पा ज्ञानेश्वरीमध्ये ए रवी मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. मनुष्य कसा आहे? भजनशील आहे. ही श्रद्धा वेगळी आहे आणि विश्वास वेगळा आहे. ज्या गोष्टीवरती आपण श्रद्धा ठेवतो तिथं विश्वास चालत नाही. जिथं विश्वास ठेवतो तिथं श्रद्धा राहत नाही. विश्वासाचं पात्र आहे, त्या विश्वासाच्या पात्रा शेजारी कोणी बसू शकत नाही का? तडा जातो.
आणि श्रद्धा अशी आहे की कुठपर्यंत कमरेपर्यंत वरती आली की ती कमरेच्या वरती गेली की ती श्रद्धा राहत नाही. शेजारी बसायला सुरुवात झाली की श्रद्धा म्हणत नाही, हे रोजचंच मुडं. डायरेक्ट माणसं म्हणतात, कोण त्याला रड, असू द्या, येतात बसतात जातात, ही आपली भावना आहे, श्रद्धा आहे. पण श्रद्धा वेगळी आहे आणि विश्वास वेगळा आहे. हे दोन कप्पे आहेत. हे दोन कप्पे आपल्याला कुठं पाहायला मिळतील? ज्या वेळेला महाभारताचं युद्ध झालं, घोषित झालं, रोज पांडव पक्षातले, रोज कौरव पक्षातले पांडव पक्ष, रोज कौरव पक्षातले माणसं मारायचे. रोजच एक नाही तर दोन भावाची मैद बाहेर जायच्या, दोन भावजया पांढऱ्या कपाळाच्या राहायच्या रोजच्या. आणि कौरव पक्षाचं रोज रक्ताची पाट व्हायचे, मांसांची चिखल व्हायचे आणि हाडांचे डोंगरच्या डोंगर चढायचे. 4 दिवस झाले हा प्रकार चालू आहे. राजा म्हणायला लागला की ज्या युद्धाला लागणाऱ्या सामुग्र्या आहेत त्या सामुग्र्याचे कारखानदार माझ्याकडे आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य. कमी कशात आहे मी? 18 लक्ष नारायणी सेना आहे. ते सोडून माझेच भाऊ मारतात, माझेच मित्र मारतात, मला सहकार्य करणाऱ्यांचेच रोज आहेत. रोजच्याला ॲम्ब्युलन्स पाठवावे लागतात रात्री. ड्रायव्हर मिळत नाही, ड्रायव्हर असेल तर उचलणारा माणूस मिळत नाही. काय परिस्थिती आहे? म्हणून तातडीची बैठक. आता आमच्या बाबुराव महाराजांना माहिती आहे, तातडीने जर कुणाला बोलवायचं झालं ना की फार सायस करावे लागतात. आणि तातडीचा निरोप घेणारा मनुष्यसुद्धा त्याला ऐकीचा लागतो. कारण ज्याला आघात आलेत ना त्याला कळतं पत्र कसं लिहावं तातडीचं, आणि त्या पत्रात मजकूर काय असावेत हे ठरलेले असतात. पण ते कुठल्या पद्धतीत गेले पाहिजेत ह्याला पद्धती आहेत. तुम्हाला सांगतो, 1972 ते 1980 पर्यंत कशाचा संबंध नव्हता जगामध्ये. ह्या दूरध्वनीचाही नव्हता, ह्या कॅमेऱ्याचा पण नव्हता, आणि पत्र खात्याचा होता. फक्त खाती लिहायचे पत्र. आम्ही विभाग कशावरनं ठरवायचो? कारडी पत्र लिहिलं, गोल जिलब्या आल्या की म्हणायचे कर्नाटकचं पत्र आहे. मराठवाड्यातलं पत्र कसं वेगळाचं? र आणि ट एकच, हे मराठवाड्यातलं पत्र आहे. पुणेरी पेशल बघायचं की ब्राह्मणी शब्द असतात, सुंदर गोड, मग हे पुणे जिल्ह्यातलं पत्र आहे. असे विभागवार आम्ही पत्र काढायचो आणि ते त्या विभागातल्या माणसाच्या ताब्यात द्यायचं की त्यांनी ते नाव वाचायचं. मग ज्याचं पत्र आले ते त्याला पत्र द्यायचं. आता ह्या राजाने पत्र काढलेलं, आपल्या पत्राचा मजकूर कुणाला वाचता येत नाही. आमचे श्रीगुरु दादा सांगायचे, एक सांगली जिल्ह्यामध्ये जोडपं होतं आणि त्या जोडप्याने एकुलता एक मुलगा आणि इंग्लिश शाळेमध्ये टाकला. श्रीमंत. पश्चिम महाराष्ट्रातले लोक इकडच्यापेक्षा दुप्पट श्रीमंत असतात, कारण गुंठावर जरी जमीन असली तर डोकं लय असतं काढायचं. ते डोक्यावर चालतात ते, आणि त्याच्यामुळं आकलेपेक्षा पैसा जादा आला की मनुष्याला वाटेल ते आकल्या सुचतात. मग त्यांनी सांगितलं आपला पोरगा मोठा महाराष्ट्रामध्ये व्हावा आणि इंग्लिश फास्ट यावं, म्हणून
महाबळेश्वरला भरती केलं आणि पोराला काहीच मराठी येत नाही, सगळं इंग्लिश. तुम्ही बोलला तुमच्या तोंडातून शब्द पडेपर्यंत पोरगा पूर्ण ओळ करायचा एवढा. आणि त्या पोराला काय लागत असे की तो पत्र लिहायचा, 15 पैशाचं पत्र, की मला ह्या वस्तू नाहीत, मला पैसे. आणि ते मराठीत नाही लिहायचं, इंग्लिशमध्ये. ती अक्षर आईला आणि बापाला कळता कळता, बापाची जुनी 10वी, आईची जुनी 10वी, म्हणजे आत्ताची M.Com एवढं शिक्षण. पण त्यांना इंग्लिश अक्षर, डायरी आणायला लागले त्यांना विकत. ह्या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय, त्या 8 दिवस लागायचे ती त्यांना करून, कामं करून ते अर्थ बघायचा. आणि मग हत्तेच्या आपल्या पोराला हे लागते वय. मग ट्रंक कॉल करायचा एका आमदार निवासला आणि त्यांना सांगायचं की तिथं अमक्या अमक्या माझ्या मुलाला हे द्या. इंग्लिश आपली माणसं शिकवतात, ते आपल्याला अक्षर कळत नाहीत. आणि अशी अक्षराची पत्र दिल्यानंतर कोणाला कळणार आहे हो. ते राजाज्ञेचं पत्र होतं. ज्ञानोबा त्याचं वर्णन 9व्या अध्यायात करतात बघा. ही राजाज्ञेची अक्षरे ती एका चामा पडती, तया चामासाठी जोडती सकळ ही वस्तू. अक्षर आहे कुणाचं आहे? अक्षरम्यती अक्षर, अक्षराचंच अक्षर आहे. किती सुंदर आहे. त्याच्यावरती फक्त शिक्का पडला तर सगळ्या गोष्टी फुकट मिळतात. मग ते राजाज्ञेचे अक्षर आहे. कसं असेल, युद्ध संपलं, संध्याकाळची वेळ झाली, घंटा सुटली, शंखनाद झाला, सगळे आपल्या आपल्याकडे आले. कोण मोडलेत, कोण हॉस्पिटलमध्ये भरती करायचे, कोणाचं मोडं गावाकडं पाठवायचे, कोणाचं काय झालंय, कोणाला साधा उपचार करायचा आहे. डॉक्टर लोकांची, हकीम लोकांची सगळ्याची लाईन लागली. आणि राजाचं पत्र ताबडतोब आत्ता शामियाण्यामध्ये हजर राहा, राजाज्ञेचं पत्र आहे. 7 वाजता सगळे राजे योद्धे जे आहेत, मित्र परिवार, सगळे शामियाण्यामध्ये थांबले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सगळे आले. 8:30 पावणे 9 वाजले. राजाचं काही निरोप येईना. काय भानगड, काय कशा करता बोलवले, कुजबूज व्हायला सुरुवात झाली. पितामह भीष्म आले आणि भीष्म आल्यानंतर सगळी सुई पडेल तर आवाज घ्या. द्रोणाचार्य, कृपाचार्यांनी विचारलं, महाराज तुम्हाला काय अनुभव आहे का, आम्हाला कशा करता बोलवलं? आणि भीष्माचार्य खुर्चीत बसल्या बरोबर दुर्योधन दारामध्ये उभा राहिला. सगळेच उठून उभे राहिले. महाराज मग आम्हाला कशा? काहीच नाही म्हटले. आता ह्या सभेचं नेतृत्व म्हटले पितामहांनी घेतले. माझा प्रश्न सॉल्व झाला. काय सांगितलं? दारात उभं राहून पितामहांनी सभेचं सूत्र घेतलं. माझा प्रश्न सॉल्व झाला. अरे पण बोलवली कशा करता मलाही कल्पना नाही. काही नाही म्हटले पितामह. गेली 5 ते 7 दिवस झाले युद्ध चालू होऊन आपल्याच पक्षातली माणसं मरतात, आपल्याच पक्षातल्या लोकांच्या रक्ताचे पाट वाहतात, आपल्याच पक्षातल्या लोकांच्या हाडांचे डोंगरचे डोंगर झालेत 5 दिवसात. एवढ्या करता बोलवली होय? हो म्हणले. उद्या निष्पांडव पृथ्वी. काय सांगितलं? दुर्योधनाला ते शब्द पाहिजे होता. कारण सहज बोलतात फार आणि संकल्पयुक्त बोलतात थोडे. पहिला संकल्प रावणाने केला. काय? पृथ्वीवरनं स्वर्गाला शिडी लावेल. मी तर पाहिली नाही माझ्या 60-62 वर्षात. तुम्ही कुणी पाहिली असेल तर मला माहिती नाही. रावणानेच संकल्प केला होता खरा समुद्र गोडा करेल. मी अजून पण मुंबईच्या दिशेने गेले की अंगाला खारं वारं सुटतं. गोडं वारं कधी सुटत नाही. रावणाने संकल्प केला की सोन्याला सुगंध देईल. अहो न सुगंध देता 1 लाख आहे. सुगंध दिल्यावर बोलूच नका, गळे तिथंच कापतील लोक.
म्हणजे हे त्याचे संकल्प. खुद्द दस्तूर खुद्द भगवान परमात्म्याने संकल्प केला. काय केला? मी युद्धामध्ये शस्त्र धरणार नाही, पण पितामहांना धरायलाच लावलं युद्ध, पण मोडावा लागला. पण फक्त दोघांचेच खरे झाले. एक भीष्माचाच पण खरा झाला. भीष्म पण भीष्म पण केला खरा. हे भीष्म पण केला खरा. केला खरा. धनुर्धरा रक्षिले ऐसी आसी शरण जावे. ऐसी आसी शरण जावे. धनुर्धरा रक्षिले ऐसी आसी शरण जावे. ऐसी आसी शरण जावे. भीष्म पण केला खरा. भीष्म पण केला खरा. भीष्म पण केला खरा. भीष्म पण केला खरा. धनुर्धरा रक्षिले. धनुर्धरा रक्षिले. धनुर्धरा रक्षिले. धनुर्धरा रक्षिले. भीष्माचा पण भीष्मपण केला खरा. धनुर्धरा रक्षिले. आणि दुसरा पण जो खरा केला असेल तो आमच्या तो खूप भरायचा. पण खरं गेहीन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंग. तुझी चरण सेवा साधा भया. तुझी चरण सेवा साधा भया. घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. घेईन मी जन्म यासाठी देवा. 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा. घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. दोघांचंच पण खरं झालं. गेहीन मी जन्म याचसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. गेहीन मी उपजवणिया पुढती येऊ. काला खाऊ दहिवा. याच्या करताच आम्ही जन्माला महाराज म्हणजे दोघांचेच पण खरं झाले. आणि दुर्योधनाला नेमकं तेच पाहिजे होतं. पितामहांचं तोंड उघडलं पाहिजे होतं. पितामहांचं तोंड उघडलं की आपला विजय एक ठेवायचा. निरोप पाठवला. इकडच्या बाजूला एक वेगळी मीटिंग चालली होती. भगवंतन 5 पांडव उद्याच्या युद्धामध्ये कुठली नीती करायची म्हणून भगवंताची सुरक्षा होती. तुम्ही आम्ही करतो त्याला कुठंतरी लिकेज असतंय, पण व्यवस्था कोणाची आहे? भगवंताची. तिथं वाऱ्याला सुद्धा परमिशन नाही.
एवढी गुप्तता. दारावरच्या शिपायांना सांगितलं, या धनुरा कोणी आत आलं, ज्या ज्या दारातून आत आलं त्याचा शिरच्छेद केला जाईल. कोण सांगतोय? सकल सत्ताधीश भगवान परमात्मा. आणि आत बसलेत कोण? बलाढ्य बसलेत पांडव. 5 पांडव बसलेत. कित्येक राक्षसांना त्यांनी गिळलंय अशी बसलेत आत. काय ताकद आहे शिपायांची दारा. आणि ही बातमी पांचालीच्या हातात पडली. कोण बाई अशी आहे हो? नवऱ्याला मारायला माणसं निघालीत आणि नवऱ्याला न वाचवणारी कोणची बाई आहे का हो अशी? ती गावात नसेल तर शेजारच्या गावाला भाऊ पाहुणे रावळे असतील तर सांगा, हो या तुम्ही आज संध्याकाळी असं होणार आहे तर आमचं रक्षण करण्याकरता या. कुठली सामान्य बाई आपल्या पतीला आपल्या मुलांना वाचवण्याकरता जीवाचं रान करणारी आहे. आणि पांचाली आहे, 5 नवरे आहेत तिचे. उद्या निष्पांडव पृथ्वी होणार आहे. दुसऱ्याने संकल्प केला नाही म्हटलंय, पितामहांनी केलाय. सामान्य गोष्ट आहे का? तिला अडवायचं कुणी? दारावरचे शिपाई म्हटले, हिला सोडलं नाही तरी आपण मरणार आहोत आणि हिला सोडलं तरी आपण मरणार आहोत. गपचूप उभं राहा. देव आज जायच्या आधीच पहिला पडदा उघडल्याबरोबर भगवंताच्या तिच्या पायातले जे पैंजण आहेत ते भगवंताच्या कानात वाचायला लागले. दुसरा पडदा उघडायच्या आतच परमात्मा मागं फिरले. अगं म्हणले, पांचाली तू आणि इथं आणि अशी कशी? आतल्या पडद्यात जायच्या आधीच पांचालीला बाहेर काढली. आता या माणसाला काय सांगायला लागतं का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वंभरा परिहरती न लगे. विश्वंभरा परिहरती न लगे. गरज नाही हो. याला सगळं बातम्या ह्याच्यापासून जातात, बातम्या ह्याच्यापाशी निर्माण होतात आणि याला सांगायचं का? पण खेळ तो येण्याची खेळावा. त्याचा खेळ आपल्याला जमणार नाही बघा. येड घेऊन पेडगावला लगेच देव गेले. अरे मला काहीच कळलं नाही. हा देवा कळलं का? तू काहीच नाही कळलं. तू बोलती तेच काय बोलती, मला अजूनही पुढचा शब्द माहिती नाही म्हटलं. बाहेर मोकळ्या मैदानात आणल्यानंतर अहो म्हणले, पितामहांनी शपथ घेतली. म्हटले काय काय बोलताय काय तुम्ही? हो म्हटले, नाहीच काही कळलं. आता याला सांगायची काही गरज आहे का? पुन्हा खोदून तिथंच जागेवर येतो. म्हणजे उद्या निष्पांडव पृथ्वी करणार असा संकल्प रात्रीच्या सभेमध्ये झालाय. माझ्या 5 नवऱ्यांना वाचवायचा. असं कर, चुकीची बातमी काहीतरी आली असेल, तू आराम कर आणि सकाळी या विषयावरती आपण बोलूच. बाई कशी बशी बरबादपणे तिथून लावली. अभ्यास त्यांचा पूर्ण करून दिला. पांडवांना झोपवलं आणि पहिल्या प्रहराला देव उठले. आता पहिला प्रहर कित्येक जणांना कळत नाही बघा. आत्ता इथं सुद्धा बाबूराव महाराज बरं का, इथं सुद्धा प्रहर कळला नव्हता. माझं लक्ष गेल्यावर प्रहर कळला. बरोबर ना? का तेही कळलं नाही. कुंभाराच्या बाईला साडी कशी नेसवतात? ते ज्यांना आहेत ते कुंभाराच्या बायकोला साडी बरोबर नेसवतात बघा. तसं संप्रदायामध्ये जे आहे ना त्याला फार मोठी किंमत आहे. कारण हे आपल्या विदर्भ आणि मराठवाड्याकडे पाहताना महाराष्ट्रातल्या लोकांचं फार वेगळी नजर आहे. हिरा ठेविता इरणी वाचे मारिता
हिरा आहे. तो आयरनीत जर गुंतला तर किती घण टाकले तर चुराव निघणार नाही. हिरकणी दाखवली पटकन निघतो. हिरकणी असती ती जर त्या हिऱ्याला दाखवली तर हिरा पडदेशीन तिच्या पाठीमागे येतो. तसं संप्रदायामध्ये काही काही गोष्टी ज्या असतात ना बारीक आणि निरीक असतात. संप्रदाय महत्त्वच आहे. कशाला महत्त्व आहे का माहिती तुम्हाला? कशाला संप्रदायामध्ये महत्त्व आहे? लावणी मृदुंग सुद्धी टाळ लावणी मृदुंग सुती टाळ घोष. मग आपले हत्यारं कशी असावी? मग हत्यारावर काय केलं तुम्ही? सगळं झाल्यावर हत्यार दाखलं. अस्सल बाई असते ना, अस्सल देशमुख घराणा किंवा उच्च घराणा असतो ना, ती कधी डोक्यावरचा पदर खाली पाडून देत नाही बघा. लग्न झालेली असू नाही तर लग्न न झालेली असू, ती आपल्या बापाचा ती आपल्या नवऱ्याचा आब राखत असते. आणि ह्या भागामध्ये स्वामींचं कर्तृत्व आहे. आमच्या लहानपणी श्रीगुरु पांडुरंग दादा आम्हाला सांगायचे की स्वामींच्या काळामध्ये कीर्तनकार व्हायचा, पण किती वर्षांनी व्हायचा कीर्तनकार? आत्ता 4 वर्षांनी कीर्तनकार आहे. आणि आमच्या आळंदीत असं आहे आता 1 महिन्यात कीर्तनकार प्रोडक्शन आहे. किती? 1 महिन्यात प्रोडक्शन आहे बघा कीर्तनकाराचं आमच्या आळंदीत. कॅसेटी ऐकल्या की कीर्तनकारच झाला बघा तो, ऐकतच नाही. पण स्वामींच्या काळात कीर्तनकार केव्हा व्हायचा? 7 वर्ष घासायला लागायची. 7 वर्ष ज्या वेळेला घासर नाट बाटडा समाधी तीर्थावळीन पत्रिका पाठ झाली रे झाली. पाहोन या ग्रंथ करावे कीर्तन. 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 तेव्हा नाहीतरी वाया केली सोनपिठी. पाहून या ग्रंथ पाळावे लागायचे. त्याचं समीक्षण करायला लागायचं आणि त्याची सीमा नापता आली पाहिजे. आणि नंतर कीर्तन. आता काही नाही, काना मग ये रे माझ्या मागल्या ताक करण्यात चांगल्या लय बोलला भारी महाराज.
लय हसावलं व हसण्याला कीर्तन म्हणत नाही. दर्दी कशाला म्हणतात? दर्दी गर्दी फार करतात लोक, पण दर्दी गर्दीत कुणी नसतो. दर्दी एखादाच असतो की तो चांगला सुगरण आचार्य असतो ना, तो फक्त डाळीचा एकच दाणा बाहेर काढून बघतो, झालं द्या टाकून, आमटी झालीच पाहिजे. दर्दी म्हणतात त्याला. आता दर्दीच्या नावावर गर्दी भरपूर आहे, वाया तेवढंच जात आहे. असू दे, येते जसं येते तसं जाते, त्याला आपणही काय नावं ठेवा. पण स्वामींच्या काळामध्ये 7 ते 8व्या वर्षी त्यांनी कीर्तन करायचं, तोपर्यंत कीर्तनाचा अधिकार नाही. एवढी तपश्चर्या होती. ती तपश्चर्या घडून घ्यायची होती. आज बाबूराव महाराज आता माझ्या अंदाजाने 86-87 वर्षाचं वय असेल, 88. पहा ना, आपल्याला 2 मिनिटं चालायचं म्हटलं, याला जायचं म्हणलं की जरा गाडीची चावी द्या, याला चावी द्या ना. आज पंढरपूर ते आळंदी, आळंदी ते पंढरपूर 270 किलोमीटर एका महिन्यात जायचे, आणि ती पायात चप्पल नाही, विना गळ्यात असते. किती तपश्चर्या. माणसाला शून्य किंमत आहे, तपश्चर्याला किंमत आहे. म्हणून तपश्चर्या करावी, अभ्यास करावा. आणि अभ्यास केल्यानंतर किती पोपटपंची बोलणारा असेल त्याची आळवणूक होती का, अरे आपण बोलतोय पण आपण वागत नाही. महाराज मग बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाहुले. जसं बोलावं तसंच वागावं. बोलतात खायचे दात वेगळे, मग पूर्वीच्या म्हणेत खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. ते हत्तीकडे आहेत बघा. हत्ती दाखवतो दात एक आणि खातो एका दाताने. तशा अवतारातली काही माणसं आहेत. तुम्ही आला म्हणून तारीख घेतली बरं का, छे ह्यांना कोणीच विचारत नाही. तुम्ही 1 नंबर हो. कमी काय सांगायचं, त्या माणसांनी नेलं राहून आम्हाला पालथंच पाडलं गावापुढं. ह्याला 2 दाताचा माणूस म्हणायचा. हत्तीच्या अवलादीचा का आणखीन कुठल्या अवलादीचा असो. आपण बाहेर जायला लागलो. विठ्ठल भगवंताने उठवलं, पांचालीला घेतलं, हाताला धरलं आणि फिरायला गेले. आपला परांगणा सोडला, दुसऱ्या शत्रू परांगणात गेले. शत्रू परांगणात गेल्यानंतर पांचाली शुद्धीवर आली. म्हणली, भगवंता अरे आपण शत्रू परांगणात आलोय, आपल्याला धरतील, साखळदंड घालतील, काहीच कारण नाही. तू पांडवांची बायको, कौरवांची कोण भाऊज आहे, तू युद्ध खेळती का? नाही. काय संबंध आपल्याला? मी पांडवांचा आत्ते भाऊ, कौरवांचाही मी शस्त्रावर हात लावलाय का? मग आपला आणि त्यांचा काय संबंध? चला. बिनडोकपणे निघायला गेले. समोर बघितलं तर पितामहांचा शामियाना दिसला. भगवंताने सांगितलं, बघ समोर शामियाना पितामहांचा आहे, आता ध्यान अवस्थेत आहे. त्यांची ध्यान अवस्था मोडायच्या आधी चरणावर जाऊन डोकं टेकव, पण आशीर्वाद घेतल्याशिवाय काढू नको. सेवके सांगितले काम, जेवढं सेवकाला काम सांगितलं तेवढं. पांचाली गेली, पितामहांच्या चरणावर नतमस्तक झाली. नतमस्तक झाल्यावर डोक्यावरचा नंतर पदर लागला की पितामहांना कोण कळालं की कोण स्त्री पाया पडायला. डोळे उघडायच्या आधी तिने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भाऊ.
आणि डोळे उघडले. उघडल्याबरोबर पितामहांनी आपली जीभ आपल्या दाताखाली चावली. अरे म्हणले रात्री हिचे 5 नवरे मारायचे. संकल्प केला आणि हिला आशीर्वाद दिलाय. शाणीशुद्ध माणसं असतात ना, त्याच्यावरती जास्ती विश्लेषण करत नाहीत बघा. आपलं सुधारण्याकरता ज्याला काय दिलं असेल त्याच्या पाठीवरती हात टाकतात, गोड बोलतात, डोकं कुरवळतात. अरे तुझ्याकडं होतं ना रे, गोड सांगतात, गोड बोलतात. तसे पितामह गोड बोलले. म्हणजे आज तू इकडं कशी काय, एवढं भीषण, एवढे हिंस्र प्राणी आहेत, अमका आहेत तमका आहेत, आणि ह्याच्यातून तू आली कशी, आणि एकटी काढायचं होतं ना फिरून. काही सरळ बोटाने निघत नाही, वाकडी बोटं करावी लागतात थोडीशी. तसं पितामहांनी वाकड. म्हणले मी एकटी आली नाही. म्हणले मग कोण बरोबर आलाय? अर्जुन आलाय, नकुल आलाय, सहदेव आलाय, कोण आलंय? कोण? त्यांना कशाला यायची कारण आहे म्हटली. मग कोण? केशव बरोबर आले. सकल सत्ताधीश भगवान परत आलेत, बरोबर आले. हो म्हटले. कुठे आहे? हे काय म्हणले? बाहेर आहे. बोलव की म्हटले. शामेण्याच्या बाहेर पांचाली गेली. भगवंताच्या हाताला हात धरून भगवंताला हळवार पितामहांच्या शामेण्यामध्ये आणलं. राजेश सकुमार वदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोफलिया. परमात्म्याचं स्वस्वरूप पाहिलं, सगळं निश्चळ पाहिलं, आणि पितामहांनी साष्टांग प्रणिपात घातला. आणि प्रणिपात घालून उठले, हात जोडून भगवंताच्या चेहऱ्याला चेहरा बघायला लागली. तर भगवंताचा शेला चुकून खाली पडला. पांचालीच्या चपल्या बगलीत होत्या. भगवंताला विचारलं, म्हणले देवा माझ्या पांडवांचं मी काय करते ते सोडून द्या. म्हटले तुम्ही काय पांडवांना फोडलं, वाढलंय ते बोला. मी काय वाढलंय? म्हणले तुम्ही तर बोललाय निष्पांडव पृथ्वी आणि त्यांच्या बायकोला, तर काय मार्ग तुमचा? तो म्हणले पितामह म्हणले किल्ल्या सगळ्या तुमच्याकडे आहेत, मास्टर चाव्या आहेत हे कबूल करतो, पण चाव्या वापरायच्या नाहीत म्हणून संकल्प तुम्ही घेतलाय. तुमच्याच मुखाने सांगा म्हटले कुठली चावी लावू. सांगतो म्हटले. मी निशस्त्रावरती शस्त्र चालवणार नाही. हे खुळपोरगही सांगल हो म्हटले. हे काय नवीन सांगताय? ते ताटात काय वाढले त्याची किल्ली त्याचं सांगा. मी म्हटले मी जे अपंग झालेत, जखमी झालेत, त्या योद्ध्याबरोबर मी हे कुणीही सांगतं हो जखमी योद्ध्याबरोबर करणार नाही. आमकडे महत्त्वाचा मुद्दा सांगा म्हटले. महत्त्वाचा मुद्दा लय लांब फिरवू नका म्हटले. नाही म्हटले मी स्त्रीवरती शस्त्र उचलणं बस. किल्ली आली ताब्यात. त्यांनी सांगितलं उद्यापासून युद्ध तुमच्या पद्धतीने करा, पण रचना माझ्या पद्धतीने. रोज भगवंत आपली मांडी अर्जुनाला वरती रथावर चढण्याकरता द्यायची. त्या संकल्पापासून अर्जुनाचा आणि त्यांचा संबंध तुटला. सगळ्यात पहिल्यांदा भगवंताने शिखंडीला हाताला धरलं आणि वरती सोडलं. दुसऱ्यांदा देव रथात बसले आणि तिसऱ्यांदा सांगितलं अर्जुनाला बसा रथात. अर्जुन म्हणलं देवाचं डोकं बिकं फिरलंय का काय? म्हणलं रोज मला बसवतं. नाही नाही बसा तुम्ही. आपण बघा आपल्या जवळच्या माणसाला बसवलं जवळ की बाकीच्यांना का हे मागं जागा आहे रे बसून. तसं अर्जुनाला वाटलं आता आपली किंमत संपली. युद्ध चालू झालं. भीष्मांनी ठरल्याप्रमाणे आपले सगळे बाण असे लावले की पांडव सेना थक्क झाली सगळी. तेवढ्यात सरसावले देव. भीष्मांच्या समोर अर्जुनाचा रथ नेला. भीष्म म्हणायला लागले मी याचीच वाट बघत होतो. आणि प्रत्यंच्या जोडल्या बरोबर शिखंडी समोर दिसला. शस्त्र खाली ठेवलं.
खाली वाकले. देवाने सांगितलं अर्जुना आता तरी काम करा, बाणा बांध. फटाफट बाण मारले, शरपंजरी पाडलं. बस आपल्याला एवढंच पाहिजे, जास्ती नको पुढं. का तर कौरवांना काय सांगितलं, कौरवांना शब्द दिला. श्रद्धा कौरवांना आणि विश्वास कुठं दाखवला, पांडवांकडं. आपलं मरण कशात आहे ते फक्त पांडवांना सांगितलं, कौरवांना सांगितलं का माझा विषय तिथपर्यंत. तुम्हाला ह्याच्यात आणखीन सखोल पाहायचं असेल तर भागवतामधले 12व्या अध्यायाच्या उत्तरखंडामध्ये तुम्ही बघत जा. ह्या आणखीन शरपंजरीच्या पुढं काय झालं काय नाही आपल्याला पाहिजे तेवढंच. श्रद्धा एकीकडं आणि विश्वास एकीकडं. माणसाची श्रद्धा पक्की आहे. 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर ही कशाची प्राप्ती होती, इंद्रपदाची. श्रद्धा आणि विश्वास या दोन्ही गोष्टी ठेवल्या. पण तेच ज्ञानोबराय सांगतात ते इंद्रपदाची प्राप्ती किती वेळ आहे. मग जरा सरली की संपलं, तिथं जाऊ नये. काय तुकोबराय सुद्धा सांगतात, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे की अधोगतीला किती क्षणभर आहे. पण तीच श्रद्धा आणि तोच विश्वास मार्कंडेय ऋषींच्या बाबतीत. मार्कंडेय ऋषीच्या आईनी सचिनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली की माझ्या पोटाला पुत्र व्हावा. झाला आणि आकाशवाणी झाली, तुझं पोरग फक्त 14 वर्ष जगल, संपलं. तिने आनंद मानून घेतला. काही का असं 14 वर्षाचं पोरग झालं. निपुत्रिक हा जो बोर्ड माझ्या कपाळाला लागला तो पुसला, आनंदित राहिली. वयाच्या 2ऱ्या वर्षी फायनल कॉलेज पास झाले. वयाच्या 2ऱ्या वर्षी फायनल कॉलेज, जगामधलं कुठलीच युनिव्हर्सिटी मार्कंडेयने ठेवली नाही. वडील म्हणले आता काय करायचं आहे, आणखीन कुठल्या शाळेत. ते म्हणले आता ब्राह्मण होता भिक्षुकी.
वयाच्या 3ऱ्या वर्षी 4 वेद मुखोद्गत, प्रकांड पंडित, दशग्रंथी झाले. मार्कंडेयांनी वेद म्हणायचे आणि त्या वेदाच्या ब्राह्मणांनी यायचं, रकार रकार उकार मकार आणि टिंब हे चेक करायचे. मार्कंडेयांच्या दारामध्ये राजांची लोट गर्दी लागायची. आमच्या घरी यावेत, आमच्या घरी ऋषी यावेत, आईसाहेब आपले चिरंजीव आमच्या घरी यावेत. आईने विचार करायचा, माझं पोरग आत्ताशिक 4.5 वर्षाचं आहे, एवढा मोठा राजा आहे, पण माझ्या पायापाशी तो मुकुट काढून ठेवतोय. मुकुट याचा अर्थ त्या राज्याची सर्व सेना माझ्या पायापाशी आहे. सामान्य नाही महाराज मुकुट किंवा आपलं शिरस्त्राण कोणाच्या पायाखाली देणं. आईला गर्व वाटायचा. जिकडं तिकडं गौरव, यशस्वी बोर्ड लागायचे. आज मार्कंडे या गावात, आज मार्कंडे त्या गावात. त्याच मार्कंड्यांचं 11व्या वर्षाला पदार्पण केलं आयुष्याने. आई स्पुंदून स्पुंदून रडायला लागायची. आता माझं पोरग फक्त 3 वर्षाचंच राहील. आईला जेवण घालताना वाढायची. आईच्या हातावरती डोळ्यातले अश्रू पडायचे. आईने विचाराय, मार्कंडेयांनी विचार, आईसाहेब हे काय प्रकार? काही नाही ना बाळा, घाम आला ना आम्ही काम करून, त्यामुळे एखादा कपाळावरचा थेंब तुझ्या हातावर पडला असेल. ठीक आहे, काय हरकत नाही. 12वं वर्ष उजडायला लागलं. तोच थेंब गरम व्हायला लागला. आईसाहेब काय भानगड आहे? अरे काही नाही, चैत्राचं ऊन आहे आणि सरपण गोळा करता करता रानात जावं लागते. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, शाबास. वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. वाहे माऊलीचे हित, वाहे माऊलीचे हित, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती. आईचं जे चित्त असतं ते आपल्या मुलावरतीच असतं. कळबळ येत असते. मार्कंडेयांनी विचारावं, आईसाहेब गरम पाणी काय? बघा ना, म्हणते चैत्राचं ऊन असल्यामुळं माझं शरीरही तापलंय, चुली पुढं बसून माझं अंगही गरम झालंय, स्वयंपाक करताना सगळं अंग गरम झाल्यामुळं चुकून गरम थेंब पडला असेल. मार्कंडे ठीक आहे. मार्कंडेयांना 13वं वर्ष चालू झालं. तोच पाण्याचा थेंब गरम झाला, तोच पाण्याचा थेंब रक्तात रूपांतर झाला
आणि डोळ्यातून मार्कंडेंच्या हातावर रक्त पडल्याबरोबर मार्कंडेने सांगितलं, आईसाहेब काय भानगड आहे? नाही ना बाळा, ते बुरीचा काटा आणला आणि ते काटा आणताना डोळ्यामध्ये जमत नाही म्हटले, हे वेगळं आहे. बोला, खरंच सांगते बाळा, असं काही नाही. आत्तापासून शरीरात वारं घेणं बंद म्हटले. मार्कंडे होते महाराज. पाणी सोडलं, अन्न सोडलं. वाऱ्यावरती ज्या वेळेला बारी आली त्यावेळेला आई म्हणली, थांब थांब. का? सांगते तुला. तुम्ही ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला आकाशवाणी झाली 14 वर्षाची. तुम्हाला आता 13.25 वर्ष लागलाय. तुम्ही फक्त जास्तीत जास्त 6 ते 7 महिने माझ्याबरोबर आहात. म्हणले याच्यात रदबदल कोण करतं? ही खाती आहेत, या खात्यामध्ये रदबदल म्हणजे पान उलटं पालटी करणारं कोण आहे? म्हणजे एकच. म्हणजे कोण? ते बघ तिथं कैलास. त्या कैलासावर बसलाय ना, तो या खात्याचा प्रमुख आहे. ठीक आहे म्हटले, जातो आता. आईला घरी लावली. मार्कंडे कैलासावरती भगवंताची एका निष्ठेने सेवा केली, जप केला. कुणी दाखवलंय? आईने. तिथं आहे श्रद्धा आणि विश्वास ठेवला. काय ठेवला मार्कंडेंनी? विश्वास. 14 वर्षाचं 14 कल्प आयुष्य झालं. तीच श्रद्धा आणि तोच विश्वास आमच्या तुकोबारायांकडे आहे. म्हणून तुकोबाराय काय सांगतात? पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी आहे माझे, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कणा करे आणि कना करे तीर्थ व्रत, आणि कना करे तीर्थ व्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कना करे तीर्थ व्रत, आणि कना करे तीर्थ व्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी, अणकन करी तीर्थ. त्याच न्यायाने जर सांगितलं, महाराजांना सांगतात, तर एखाद्याला ₹1,00,000 दिले आणि व्यवसाय कर. कुणी व्यवसाय आपल्या लाभाकरता करतं, तोट्याकरता करतं का? लाभाकरता. पण त्या व्यवसायामध्ये लाखाचे जर 12,000 झाले तर त्याला व्यवसाय म्हणतात का? महाराजांचं प्रमाण आहे, मुदलामध्ये पडे तोटा, मुदलामध्ये पडे तोटा.
दिला आईसा खोटा उद्यम, त्याला व्यवहार म्हणत. मग तोंड मन धन हे सगळं साधक म्हणले तुम्ही परमात्म्याला समर्पित केलं. काय केलं नाही, सगळं सोडलंय. तुम्हाला काय दिलं परमात्म्याने? तुकोबा म्हणतात मला काय दिलं, मी तोंड दिलं, ऐश्वर्य दिलं, संपत्ती दिली, सगळं दिलंय. मला काय दिलंय, मला काय दिलंय ते महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. काय काय घडेल काय घडेल ते घडो, घडेल ते घडो या शेवटी, काय घडो या शेवटी, काय घडो या शेवटी, घडेल ते घडो या शेवटी, काय घडेल ते घडो या शेवटी, काय घडल तो घड या शेवटी, काय घडल ते घडो या शेवटी. लाभ आणि तुटी शेवटाची, लाभ आणि तुटी शेवटाची, काय घडल ते घडो या शेवटी, काय घडल ते घडो या शेवटी. लाभ आणि तुटी देवदान, लाभ आणि तुटी देवदान, काय घडेल ते घडो, काय घडेल ते घडो शेवटी, काय घडेल ते घडो या शेवटी, देवदान, लाभ आणि तुटी एवढं सगळं दिलं. मग लाभ काय होईल ते आम्हाला काय घेणं नाही आणि देणं नाही. तो खूप बरं आहे म्हणणे. काय घडेल ते घडो शेवटी, लाभ आणि तुटी देवजाणे. मग हे सगळं देवजाणे म्हटले तर तुम्हाला काय मिळणार? तुम्हाला काहीतरी पाहिजे ना. मग तुम्हाला काही नको म्हणून याच्याकरता काय काय देवाला दिलं? तुकोबारा म्हणले ते सुद्धा तुम्हाला सांगतो मी काय काय दिले. त्याची यादी तिसऱ्या चरणात सांगतात बघा. चिंता चिंता मोह आशा ठेवून निराळी, सांडे नाही तोरे ओ वाळोनी, सांडे नाही तोरे ओ वाळोनी. चिंता मोहाच्या ठेवून निराळी, हा बळीची गोपाल चिंता मोहाच्या ठेवून निराळी, माझ्या ठेवून निराळी, येईना बळी जीव पाय, देईना जीव बाळी बाळी. चिंता मोहाच्या ठेवून निराळी, येईना बळी जीव पाय, येईना बळी जीव पाय. चिंता मोहाच्या ठेवून निराळी, देवाला बाळी, देव पायी देईना देवा जीव पाय. हे गमवण्याकरता चिंता मोह काही, चिंता मोह आ जन्म आणि म्हणलं सोपं आहे का? तुम्ही चिंता वाहतात देव म्हणल्या. तुकोबारा म्हणले आम्ही चिंताच देवाला वाहून टाकली, त्यामुळे आम्हाला काही प्रश्न नाही. चिंता कोण वाहते का? पण महाराज म्हणले मी चिंता वाहिली. चिंता चिता समख्याता, सजीवम दहते चिता, निर्जीवम दहते चिता. जिवंत माणसाला चिंता
जळते मेलेल्या माणसाला आहे चित्ता, जळते. म्हणजे चित्ता दोन्हीचं काम एकदाच करते. पण चिंता ही जर पळाली तर काहीच लागत नाही म्हणले. चिंता कशी पळाली का? चिंता पळाली की मनुष्य सगळा रहित होतो. पण चिंता पडली. आमचे श्रीगुरु पांडुरंग दादा आम्हाला फार गोड सांग, चिंता कशी पडली? चिंता अशी पळतात म्हटले, चिंग चिंग चिंगाट पळती. कशी पळती चिंता? चिंता ते पळाली गोकुळा बाहेर प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. चिंता ते पळाली केला देवा, चिंता ते पळाली गोकुळा बाहेर, चिंता ते पळाली गोकुळा बाहेर, चिंता ते पळाली गोकुळा बाहेर, चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. पळती चिंता. केव्हा? प्रवेश भीतरी प्रवेश भितरी केला देवे. ज्ञानोबराय सांगतात, तैसारध्यामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम. इथपर्यंतच, पुढं नाही बरं का. पुढचा विषय वेगळा आहे. बहिणाबाई सुद्धा सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी करोडी पोटी साठवून. तुकोबाराय सुद्धा सांगतात, पोटामध्ये एकदा परमात्म्याला जर साठवलं हृदयात तर आपल्याला काहीच लागत नाही. चिंता नाही, मोह नाही, आशा काहीच राहत नाही. मग साधक म्हणतात, तुम्ही हे वाहिल्यानंतर तुम्हाला कशाची प्राप्ती झाली? महाराज म्हणतात, मी चिंता मोह हे सगळं वाहिलं आणि मला ज्याची प्राप्ती झाली ना, ज्याची अनुभूती झाली, ते महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. नाचे न मी प्रेमे संता पुढे, नाचे न मी प्रेमे संता पुढे, नाचे न मी प्रेमे संता पुढे. रामकृष्ण आईचे उच्चार. रामकृष्ण ऐसे उच्चारिन नामे, रामकृष्ण ऐसे उच्चारिन नामे, रामकृष्ण ऐसे उच्चारिन नामे, रामकृष्ण ऐसे उच्चारिन नामे. नाचे न मी प्रेमे संता पुढे, नाचे न मी प्रेमे संता पुढे, नाचे न मी प्रेमे संता पुढे, नाचे न मी प्रेमे संता पुढे. जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी. हरी विठ्ठल ज्ञानदेव विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी. आज ठोबार कुमारी, आज ठोबार कुमारी, आज ठोबार
विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम जय ठोबा आज ठोबा रुकुमाई जय ठोबा रुकुमाई ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा एवढं आपल्या अंगात रामकृष्ण आईसी उच्चारिल नामे नाचेन मी प्रेमे संतापुढे एवढं सर्वस्व दिल्यानंतर आपल्याला कशाची प्राप्ती झाली तर भगवंताच्या समोर नाचण्याची प्राप्ती झाली. आणि हे नाचणं कसं करायचं? नाचणं सुद्धा सोपं नाही महाराज. आमच्या नागपूरला जरा उद्याच्याला लगीन सराईमध्ये एकदा का 7 गाडी गुंतली शहरामध्ये तर तुमचं कीर्तन हो नाही तर मैत हो. गाडी 6 तास शहरातून बाहेर जात नाही. 6 तास. आपल्या इकडे लग्नात बघा दारू पिऊन वाकडे आकडे तिकडे नसतात. दारू लग्नाच्याच माणसाची, खाणं लग्नाच्याच माणसाचं, पिणं शेजारचा, वाटेल ते बोलतो. पण नागपूरला तसं नाही महाराज. घरंदाज बायका रस्त्यावर येऊन नाचतात. हा 4-4 तास गाडी दिव्यावरनं पुढे जात नाही. पर्यायी रस्ते सुद्धा नाही आहेत. आम्हाला जायचं झालं ना सकाळी 7 ते 8:45 आत शोरपास करून बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन झोपायचं. लग्नाच्या वेळेस पेठेतून आमचा प्रवेश बंद. आणि आपल्या इकडची बाई जरा जरी लपकली काय लाज आहे का हो अमक्याच्या घरातली. छे सगळं सोडलं लोकांनी. पण एकच ठिकाण असं आहे की तिथं नाचल्यानंतर लाज सुद्धा वाटत नाही. एकच ठिकाण असं आहे. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. आम्ही नवजुतयाच्या वाटा नाचू. हा तिथं कुणाचा अभिमान चालत नाही. किती मोठा असला तरी आपलं मोठे पण बाजूला ठेवतो. कसं ठेवतो ते तो बऱ्याच शेवटच्या चरणात. तुका म्हणे काही उरोने दिवरी उरोने दिवरी तुका म्हणे काय उरून दिवरी उरून दिवरी तुका म्हणे काही उरोने दिवरी उरोने दिवरी तुका म्हणे काय उरून दिवरी उरून दिवरी सांडे नये थोरी ओ माळोनी सांडे नये थोरी ओ माळोनी गाय घडे राते घडोया शेवटी घडोया शेवटी गाय घडे राते घडोया शेवटी घडोया शेवटी
की परमार्थ आपल्याला घडतो. मग तो अभिमान सारण्याकरता काय केलंय? ज्ञानोबराय तुकोबरायांनी अहोरात्री कार्य केले. म्हणून नाव घेतलं की यम कापतो. बघा, तुकोबरायचं नाव घेतलं ना की यम कापतो. तुकाराम 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 घेता गाते यम नाम घेता नाम घेता कापे यम नाम घेता कापे नाम घेता कापे यम ताकद केली. तुकोबरायांनी आधी संतांनी घासले, त्या नामात एवढी धार आली. ते नाम जर आपल्या मुखामध्ये बसलं तर आपली काय काय कळेल. मग हे पडायचं का ठेवायचं? पडायचं असेल तर ज्याला हात असतील त्याने हाताने टाळी आणि मुखाने नाम. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल